प्रिया मॅडम, तुम्ही लेप लावा, तुम्हाला बरं वाटेल. काळजी घ्या. पारू, खर तर आता मला तुझं नाव घ्यायची ही इच्छा नाहीये, पण एक लक्षात ठेव, आज या घरात आलीस, पुन्हा येऊ नकोस. या घरावर एक भयंकर वादळ आलं होतं असं मी समजेन, आणि अशी तर हजारो वादळं या किर्लोस्कर घरांनी पचवली आहेत. आत्ता कुठे आमचं घर सावरतंय, झालेल्या जखमा भरून निघताय. त्यामुळे पुन्हा पुन्हा या घरात येऊन त्या भरलेल्या जखमांवरची खपली काढण्याचा प्रयत्न करू नकोस. तू गेलीस तरी चालेल. सर 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 गुड मॉर्निंग. मॉर्निंग. सर मी काल एक स्टडी करत होतो. चेन्नईमध्ये डॉक्टर रंगनाथ म्हणून आहेत, म्हणजे ते समाजसेवकच आहेत. सर त्यांनी आहे ना अशाच स्वरूपाचा एक प्रोजेक्ट सुरू केलाय तिथे. आपण जर त्या प्रोजेक्टला एकदा जरा व्हिजिट केली तर. हे बघ, व्हेरी गुड. तू आहे ना आदित्य, खूप चांगलं काम करतोयस, मला माहिती आहे. पण आपली कंपनी मल्टीनॅशनल नाही आहे, तेव्हा तुझ्यावर आम्ही खर्च करू शकत नाही. प्रोजेक्टवर अगोदरच खर्च झालेला आहे. तुला जायचं असेल तर तुला तुझ्या पैशानं जावं लागेल. हा जो प्रवास खर्च आहे तो या प्रोजेक्टच्या फायद्यासाठीच आहे. ट्रस्ट मी सर. एकदा मी डॉक्टर रंगनाथ सरांना भेटून आलो ना, त्याने आपल्या प्रोजेक्टला 100% फायदाच होणार आहे. तू एक आयडिया दिलीस, हा? म्हणजे तुला काय वाटलं की मी तुझ्या हातामध्ये चेक देईन का? नाही सर, असं म्हणणं तसं नाहीये. पण ते जसं त्या अहिल्याकडनं प्रोजेक्टसाठी परमिशन घेतली होतीस ना, हा? जा आता स्टडी टूरसाठी तिच्याकडनंच घे पैसे. सर प्लीज गिव्ह सम रिस्पेक्ट. तुम्ही कंपनीच्या इन्व्हेस्टर बद्दल बोलताय. नाही म्हणजे सर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही असं एकेरी नावाने का हाक मारताय? तू मला शिकू नकोस कुणाशी कसं बोलायचं ते. तुझं तू बघ. तुला जायचं असेल ना चेन्नईला जा, पण तुला काहीही मिळणार नाही कंपनीकडून. नो टीए, नो डीए. सर स्टे अँड ट्रॅव्हल एक्सपेन्स हे बेसिक आहे. म्हणजे कुठली कंपनी त्याची. सर झोमतंय का? बरं वाटेल याच्याने. मी काढते. या इकडे. थँक्यू. हा कोण बोलतंय? हॅलो बाबा, तू कुठे आहेस? अजून आला नाहीस तू? तुझं काम कधी संपत नाही का? मी कधीपासून तुझी वाट बघते माहितीये. जर तू आला नाहीस तर मी स्पोर्ट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाही. मग मला काय सांगू नकोस. हे बघ, अगं तू कोण बोलतेस? तुझं नाव काय? मी तुझी चिनू बोलते. अगं मी तुझा बाबा नाहीये. हा अगं कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीला फोन लावलायस तू. माझं नाव प्रीतम आहे. ओके, रॉंग नंबर लागलाय. ओके सॉरी काका. प्रीतम, कोणाचा फोन होता? चिनूचा. चिनू? अगं चिनू नावाची एक लहान मुलगी आहे, जिला तिच्या बाबाशी बोलायचं होतं. ते रॉंग नंबर लागला होता म्हणून मला फोन आलेला. अच्छा, असं आहे का? मग काय बोलत होती चिनू? काय तक्रार होती तिची? तक्रार अशी नाही, पण ती तिच्या बाबावर चिडली आहे खूप. तिचा बाबा कामामध्ये इतका बिझी झालाय की तो विसरलाय तिचा स्पोर्ट्स डे. आणि तिला असं वाटतंय की तिच्यापेक्षा तिच्या बाबाला तिचं काम महत्वाचं आहे. प्रिया, आपण एकदम छान आई बाबा व्हायचा. हा, आपण आपल्या मुलांनाच वेळ द्यायचा.
म्हणजे माझ्या मुलांसाठी मी कुठलंही काम कितीही महत्वाचं असेल ना मी सोडून यायला तयार आहे. म्हणजे सपोज माझ्या मुलांची जर पॅरेंट्स टीचर मीटिंग वगैरे असेल ना तर मी जगातलं कितीही इम्पॉर्टंट काम असेल ना तरी मी सोडून त्या मीटिंगला जाईन. या जगातला ना सर्वात बेस्ट बाबा व्हायचंय मला. अगं आजच नाही व्हायचंय, वेळ आहे त्याला. स्वप्न बघायला काय हरकत आहे ना? हा बरोबर आहे ना? बरोबर